हाय, कसे आहात? वेलकम बॅक टू माय चॅनल अक्षमय इन UK. आता इथे वाजले आहेत 5 आणि मी आता जाणार आहे थोडं शॉपिंगला आमच्या इकडच्या एका मॉलमध्ये. मॉल बोलू शकतात किंवा ती एक अशी स्ट्रीट आहे जिकडे भरपूर मॉल आहेत, भरपूर दुकानं आहेत आणि बरंच काही आहे. आणि आज मी तुमच्या सर्वांना माझ्याबरोबर तिथे घेऊन जाणार आहात. चला तर मग जाऊया तिथे. इथे मी आली होती बसमध्ये. इकडे कार्ड टॅप केलं. इकडे कंडक्टर्स नसतात बसमध्ये. आपल्याला जस्ट आपलं कार्ड टॅप करायचं आणि मग आपण जाऊ शकतो. आणि इथे आली होती मी आता इल्फर्डला. जे स्ट्रीट मी तुम्हाला बोलली होती हे आहे इल्फर्ड. इकडे भरपूर सारे शॉप्स आहेत, फूड ट्रक्स आहेत आणि हा तो एक्सचेंज मॉल तुम्ही पाहू शकतात की किती सारे ब्रँड्स आहे यामध्ये. आणि मी जसं एंट्री केली तर मला हे दिसलं होतं TK Maxx शॉप म्हणून. मी कधी गेली नव्हती पण मी असंच व्हिजिट केलं. पण हे फार छान होतं. आतमध्ये जाताच ऑन द राईट हँड साईड भरपूर सारं शूजचं कलेक्शन होतं विथ अ व्हेरी गुड रेंज ऑफ प्राईस. खूप चांगले चांगले ब्रँड्स होते आणि प्लस त्यामध्ये क्लिअरन्स सेलही चालू होता. तुम्ही बघू शकता मुलींचे, मुलांचे भरपूर सारे कलेक्शन्स होते. स्पोर्ट्स शूज होते, फॅन्सी वेअर्स होते, गमबूट्स होते, मग बूट्स होते आणि भरपूर साऱ्या ऑफर्स पण लागल्या होत्या. पाहू शकता तुम्ही, फार छान कलेक्शन आहे. आणि इथे होते हे ब्लॅक अँड गोल्डन कलरचे शूज अँड सँडल टाईप, जे मला फार युनिक वाटले. आणि अजूनही भरपूर कलेक्शन होतं इथे. आणि इथे मी एक मिरर सेल्फी घेताना मला कमेंट करून सांगा की कोणाकोणाला अशी मिरर सेल्फी घ्यायला आवडते. आणि मग फारच छान व्हरायटी होत्या इकडे आणि युनिक डिझाईन्सही होत्या. जसे हे शूज होते. मी विजिट केलं होतं मोस्टली संडेला. भरपूर गर्दी होती आणि तसा पण क्लिअरन्स सेल चालू होता. प्रत्येक गोष्टीवरती ऑफर होती. तर लेफ्ट हँड साईडला हे थोडेफार रग्स आहेत. मग राईट हँड साईडला इकडे स्पोर्ट्सवेअर कलेक्शन आहे. इथे फार सॉर्टेड असतं. प्रत्येक कलेक्शनवरती त्याचं नाव लिहिलेलं असतं की जसं इथे पाहू शकता तुम्ही, राईट हँड साईडला ते स्पोर्ट्सवेअर होतं तर स्पोर्ट्सवेअरवरती लिहिलेलं होतं. मग हे फार हाऊस होल्डचे सगळे एसेन्शियल्स होते. फार युनिक टाईपचे इकडे बास्केट्स होते. हे इको फ्रेंडली होते बास्केट, सो फार छान होते. मग हे समोर डिफरंट व्हरायटीजचे पिलोज होते की ज्याला जसे पिलोज पाहिजे, हार्ड होते, सॉफ्ट होते. मग लेफ्ट राईट हँड साईडला तुम्ही पाहू शकता तिकडे भरपूर बाथरूमचं कलेक्शन होतं. भरपूर व्हरायटीचे टॉवेल्स होते किंवा बाथरूमचे रग्स होते. इथे काही ॲनिमल्ससाठी टॉईज होते, ॲनिमल्सचे प्रोडक्ट्सही होते. हा मोठा क्लिअरन्स सेल होता आणि इकडे भरपूर गोष्टी होत्या. सगळ्या काही होत्या, म्हणजे हाऊस होल्डचं सामान होतं, मग बेकिंगशी रिलेटेड सामान होतं, मग्स होते, म्हणजे जे काही त्यांना क्लिअर करायचं होतं ते. कॅन्डल्स होते. आणि हे पहा किती मोठी मॅच स्टिक भेटते इकडे. हे फार युनिक होतं ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं होतं. इथे खूप छान व्हरायटीच्या कॅन्डल्स होत्या. नवीन कटलरी, क्रॉकरी होती आणि प्लस बुक्सही होते, ग्लासेस होते, पॅन्स होते. म्हणजे ह्या ठिकाणी असं कोणतीच गोष्ट नव्हती जी तुम्हाला भेटणार नाही. आणि इवन मी इथे भरपूर नवीन गोष्टी पाहिल्या. मी इथे पहिला आली होती बट आम्ही कधी एवढं प्रॉपरली व्हिजिट नाही केलं. पण भरपूर छान होतं. मी तर नक्की सांगेल, जर तुम्ही UKमध्ये राहता तर नक्की व्हिजिट करा. तुम्हाला फार काही आवडेल या शॉपमध्ये आणि भरपूर रिजनेबल प्राईसमध्ये होते. आणि इथे लेफ्ट हँड साईडला भरपूर छान रग्स होते आणि त्याची क्वालिटीही चांगली होती आणि ॲज कम्पेअर्ड टू प्राईस ते पण फार चांगलं होतं. इथे समोर काही सिरॅमिक्सचे प्रोडक्ट्स होते जे बाथरूम एसेन्शियलमध्ये येतात. मग कंटेनर्स होते, प्लास्टिकचे होते कंटेनर्स, ग्लासचे होते कंटेनर्स, भरपूर काही होतं. आणि हे काही वेगवेगळे प्रोडक्ट्स होते. इथे ॲनिमल्सशी रिलेटेड प्रोडक्ट होते, त्यांचं फीडिंग बोल होतं, शॅम्पूज होते. आणि इथे पाहू शकतात 79 पाऊंडमध्ये फार छान जॅकेट्सचं कलेक्शन होतं. मी काही दाखवते तुम्हाला.
70-80 पाऊंड्सच्या याने फार चांगली क्वालिटी होती आणि फॅन्सीही होते, जसे आजकाल सर्वांना आवडतात. थोडं चांगलं लुक पण येतं याने. आणि मग इकडे हे फिमेल्सचे जॅकेट्स होते 50 पाऊंडमध्ये. हा क्लिअरन्स सेल होता म्हणून प्राइजेस एवढ्या कमी आहेत, बट युजली एवढ्या प्राइजेस नसतात. आणि भरपूर जॅकेट्स आणि कोट्सच्या व्हरायटी होत्या, कारण की आता इथे थंडीचं स्टार्ट होणार आहे म्हणून. आणि हे सगळ्यात मला एक हे पण युनिक वाटलं होतं. जॅकेट फारच छान होतं. याचं प्राईज अराऊंड 70-80 पाऊंड होतं काहीतरी. आणि मुलींचेही फार व्हरायटीज होत्या. जीन्स होते, शॉर्ट्स होते, मग जॅकेट्स होते, वुलनचे जॅकेट्स होते, प्लस क्विल्टचे जॅकेट्स होते. लहान मुलींचे पण क्लोथ्स होते इकडे भरपूर सारे. सगळ्यांसाठी आहे कलेक्शन. मेन्स, वुमेन्स, गर्ल्स, बॉईज. मग लहान बाळ असतील त्यांचे पण कलेक्शन होते इथे. फार छान होतं सगळं. मग ज्वेलरीवरती पण हेवी डिस्काउंट चालू होता. हे थोडंसं क्लोजअप लुक ज्वेलरीवरती. ह्या सगळ्या खूप कॉस्टली होत्या ज्वेलरी ॲक्च्युली, बट ह्यांनी डिस्काउंटवरती 12 पाऊंड 14 पाऊंडला देत होत्या, कारण की इथे क्लिअरन्स सेल चालू होता. इकडे सगळ्याच गोष्टींचा क्लिअरन्स सेल चालू होता. मी तर सांगेल म्हणजे अशी एक गोष्ट नव्हती जी सेलमध्ये नव्हती. मोस्टली 80 to 90% सगळ्या गोष्टी सेलमध्ये होत्या. आणि मग इथे काही युनिक लक्झरी बॅग्सचं कलेक्शन होतं. आणि ही बॅग मला थोडीफार काहीतरी वेगळी वाटली होती, तर मी याला घेऊन बघितलं होतं की कशी आहे ही. आणि मग इथे टॉप्सचं कलेक्शन होतं. मी जास्त काही पाहू नाही शकली, कारण की मला अजून भरपूर काही शूट करायचं होतं. आणि ह्या साईडला थोडेफार अजून स्पोर्ट्सवेअर होते, डिफरंट व्हरायटीजचे, डिफरंट सायझेसचे. आणि इथे फार युनिक कॉफी टेबल्स होते. आर्टिफिशियल थोडे शोपीस होते, म्हणजे फ्लावर्स होते, ग्रासेस होते. आणि इथे डिफरंट व्हरायटीज ऑफ फ्लेवर्ड कॅन्डल्स होत्या, ज्याच्यामध्ये भरपूर स्पायसेस वगैरे टाकले होते. आणि प्लस युनिक फार कटलरी, क्रॉकरी होती. इकडे ग्लासेस होते, छानपैकी पाहू शकतात. फार युनिक होते. आणि हे काही एकदम डेंजर होतं, पण फार सुंदर होतं, एक काहीतरी युनिक. आणि इथे फार छान छान शोपीस पण होते. मी असे शोपीस अजून बघितले नव्हते. सो कलेक्शन पण फार छान आहे. मी नक्की सांगेल इकडे विजिट करा. भरपूर गोष्टी घेण्यासारख्या आहेत. इकडे फ्रेम्स आहेत. हे सगळं सेक्शन येतं इंटिरियर्ससाठी. ह्या राईट हँड साईडला कॅन्डल्स आहेत, लेफ्ट हँड साईडला भरपूर युनिक शोपीस आहेत. मी काही पाहिल, हे पहा, हे किती छान आहे. असे शोपीस मी म्हणजे अजून पाहिले नाही आहेत ॲटलिस्ट लंडनमध्ये मी जितकं फिरली आहे तितकं. आणि इथे युनिक कलेक्शन पण आहे. आणि सध्या क्लिअरन्स सेल चालू आहे म्हणून हेवी डिस्काउंट पण आहे प्राईजवरती, नाहीतर एवढ्या कमी प्राईजमध्ये नाही भेटत मोस्टली इकडे. आणि इकडे समोर होते पिलोजचं कलेक्शन. फार छान पिलोज होत्या, डिफरंट व्हरायटीजच्या कलेक्शन होत्या. इकडे थोडं क्रिसमसचं डेकोरेशन्स पण भेटत होतं. इकडे मग्सच्या खूप व्हरायटीज भेटतात. सो तुम्ही पाहू शकता तिकडे मग्स आहेत. परत एकदा भरपूर सारी क्रॉकरी आहे. इकडे इंटिरियर्सच्या पार्टमध्ये हे आर्टिफिशियल ग्रास आहेत, फ्लावर्स आहेत. इथे पॉट्स पण होते फार युनिक, छान. आणि हे आर्टिफिशियल ग्रासेस आहेत जे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत. आणि मग इथे होते थोडे शेड्स. हे लॅम्प्सचं कलेक्शन होतं. आणि जसं मी सांगितलं इकडे बुक्स पण होते, तर पाहू शकतात इकडे बुक्स पण आहे, स्टेशनरीज पण आहेत खूप छान व्हरायटीजची. इकडे थोड्याफार फॅन्सी बॅग्स आहेत, प्लस ग्रीटिंग कार्ड्स पण होते इकडे.
मग हे स्टेशनरीमधले पेन्स होते, पेपर बॅग्स होते, म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत इतक्या छान व्हरायटीजचं कलेक्शन आहे इकडे. जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात व्हिजिट करता तेव्हा तुम्हाला समजेल की हां, इकडे खरंच खूप युनिक कलेक्शन आहे. आणि हे हाय, इथे लेफ्ट हँड साईडला भरपूर व्हरायटीचे ऑलिव्हज होते, सॉसेस होते आणि हा इथे तुम्हा सर्वांना हाय करतोय. हा सेक्शन होता पूर्ण फूड रिलेटेड आयटम्स होते. इकडे सगळे खूप डिफरंट व्हरायटीचे सॉसेस होते, प्रिझर्व्स होते, जॅम्स होते, मग ऑलिव्हज होते भरपूर प्रकारचे. प्लस इथे पहा मी काय पाहिलं होतं, इथे पाहिलं होतं मी सॅफ्रन. हे होतं ऑलमोस्ट 2 ग्राम 10 पाऊंडला. आणि मग भरपूर व्हरायटीचे सॉल्ट्स पण होते इकडे आणि हे काहीतरी छान वाटलं म्हणून मी याला इथे कॅप्चर केलं होतं. प्लस टीजचं कलेक्शन होतं, वेगवेगळे सॉल्ट्स होते, भरपूर फ्लेवरचे सॉल्ट्स होते. इथे हे कॉफीचं सेक्शन होतं, डिफरंट व्हरायटीज कॉफीज होते, ब्रेड्स होते, असॉर्टेड ब्रेड्स, मग रस्क होते, केक्स होते, म्हणजे जे भरपूर वेळ राहू शकतात. आणि हे सेक्शन होतं, इकडे सिरप्स होते. इकडे पण भरपूर व्हरायटीचे सिरप्स होते, जसं की हेझलनट, कॉफी, चाय सिरप होतं, मेपल सिरप होतं, लिक्विड कॅरेमेल होतं, मग कॉर्न सिरप्स होते. हे शुगर बेस्ड सिरप्स असतात, खूप डिफरंट फ्लेवर्स बरोबर असतात. आणि हे पण प्रिझर्व्स होते, हे हर्ब्स वगैरे होते थोडेफार. ड्रायफ्रूट्सचं कलेक्शन्स होतं, सीड्स होते वेगवेगळ्या व्हरायटीजचे. इथे पहा, जसं मी बोलले होते, भरपूर व्हरायटीचे सॉल्ट्स होते, ते सॉल्ट्स होते. हे एक वाईनचं मिक्सचर होतं, ज्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं होतं आणि ते थोड्या दिवस ठेवायचं आणि मग त्याची वाईन आपोआप तयार होते.